जे मी तुम्हाला सांगत होतो की आपलं हिंदुत्व हे काय आहे हे एकदा सांगितल्यानंतर भाजपवाल्यांना मी प्रश्न विचारतोय, तुमचं हिंदुत्व म्हणजे नेमकं आहे तरी काय? आम्हाला तुम्ही सांगतात आम्ही हिंदुत्व सोडलं, मग तुम्ही काय सोडलंय? कारण मध्येच कधीतरी जाऊन तुम्ही मशिदीमध्ये सौगात वाटता, मध्येच कधीतरी तुमच्या डोक्यात काहीतरी येतं, घराघरामध्ये जाऊन सेंदूर वाटायचा. आणि तो सेंदूर कोण वाटणार? तो नालायक, तो एक मंत्री कोण, विजय शहा, ज्याला खरंच भर रस्त्यामध्ये चापकानी फोडला पाहिजे, त्याच्यावरती भाजप अजून काही कारवाई करत नाही. त्या सोफिया कुरेशी ज्या आपल्या भगिनी आहेत, एक काय आपल्याला गर्व वाटला त्यावेळेला की एक महिला आपल्या लष्करामध्ये मोठ्या पदावर पोचली आणि ती बाणेदारपणाने आपली बाजू मांडते. त्या सोफिया कुरेशीना जो विजय शहा पाकिस्तान की बहन म्हणतो, आतंकवाद्यांची बहन म्हणतो, ही अशी नालायक औलाद भाजपमध्ये आहे. आणि या भाजपकडनं आपण देश सुधारण्याची आशा करतो. देश सुधारणार आहे. मग तुम्हाला एवढं सुद्धा कळत नाही, एक तरी इतर वेळेला शेपट्या घालून आत बसणार. तुम्ही सैन्याचे पाय तर बांधलेच, नाही तर सैन्याने धडक दिली होती, आजपर्यंत आपण पाकिस्तान घेतलाही असता. पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर हे युक्रेन का वॉर रुकवा दी पापा, वॉर रुकवा दी पापा, ती जाहिरात होती ना, आपण पण केली होती. पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर यांचा आवाजच गेला. काय करायचे ते असे प्रधानमंत्री, काय करायचे तसे गृहमंत्री? संजय राऊत, तुम्ही जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे की ते 4 अतिरेकी आतमध्ये आले कसे? संरक्षण मंत्री काय करतायत, गृहमंत्री काय करतायत? खाडखाड गोळ्या घालून आपले पर्यटक तिकडे जे गेले होते त्यांना गोळ्या घालून मारणारे अतिरेकी गेले कुठे? पाताळात गेले, आकाशात गेले का भाजपात गेले? अजून मिळत कसे नाहीत सांगता येत नाही त्यांना. गेलेही असतील, घेतलेही असतील. कारण आता फक्त दाऊदला घ्यायचं बाकी राहिलेलं आहे, बाकी सगळं झालेलं आहे. आणि जसं आपण सदस्य नोंदणी करतो, कुठे करतो? आपण घरोघरी जातो,